अजून काही प्रश्न आहेत आपल्या जनतेचे? सर आणि गेवरा तालुक्यामध्ये आम्ही पाहत आहोत, गेवरा तालुक्यामध्ये जातीय राजकारणाचं खूप मोठं समीकरण सुरू आहे. पण आबाने कधी जातीय राजकारण केलं नाही. 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन आबाने राजकारण केलंय. दिनदुबळे कष्टकरी आबाचे. आजही आबाच्या बंगल्यावर होता तुम्ही किती वाजता? माझा एक प्रसंग सांगा सर. मी रात्री 11:30 वाजता पेशंटला घेऊन आबाच्या घरी गेलो. आबा कुठला विलंब न करता माझ्या गाडी बसून सिव्हिल हॉस्पिटलला आलते. आणि हीच गोष्ट जर पाहायला गेली तर गेल्या 2-3 वर्षापासून विद्यमान आमदार लोकांना जनतेला टाइमही देत नाहीत. आणि तिकीट आणण्यासाठी 8-8 दिवस झाले मुंबईला जाऊन बसतात. म्हणजे तुम्हाला जनतेला टाइम द्यायला नाही आणि स्वतःचा टाइम आहे, मग जनतेने जायचं कोणाकडे? त्याच्यामुळे जनतेला प्रमाण कळून चुकलं आहे. त्याच्यामुळे त्यांना भाजपने तिकीट न करलं आहे. अजून एक मुद्दा आहे की रनिंग आमदार जे आहे त्यांना भाजपने गेल्या वेळेस तिकीट दिलं होतं. ह्यावेळेस तिकीट का नाकारला सर? कारण की तुम्ही जनतेशी नाळ तोडली ना. तुम्ही सर्वसामान्य जनतेला भेटत नाहीत, तुम्ही सर्वसामान्य जनतेला टाइम देत नाहीत. आज पाहायला गेलं तर त्यांच्याकडे वेटिंगला बसावं लागतंय. आणि तुम्ही बदामरावकडे आबांकडे जा, कुठल्याही राजकीय नेत्याची किंवा पुढाऱ्याची गाव लेवलची गरज लागत नाही. यांच्याकडे जा, चिठ्ठ्या लिहून द्या, यांच्या पीएला बोला, नंतर हे 3 वाजता घराच्या बाहेर येतात. अहो पाटीलशाही नाही, सर्वसामान्याला घेऊन चालणार लोकशाही आहे. आणि तुम्ही 18 पगड जातीच्या लोकांना असेल, 3 कष्टकऱ्याला वेळ देत नसला तर मग तुम्ही त्यामुळे भाजपने डावलला आहे. आणि भाजप हा पक्ष असा आहे की कष्टकरी माझे म्हणजे सर्व लोकांना घेऊन चालायचा. ज्या टाइम मला एक प्रसंग आठवतो, 2014ला गोपीनाथ मुंडे साहेबांनी, याला कोणी ओळखत नव्हतं, फक्त तालुक्यामध्ये गेवरा तालुक्यात कोणत्या गावात त्यांना ओळखत नव्हतं. मग लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी याला हाताला धरून राजकारणात आणलं. त्याच मुंडे साहेबांना मुलीला पाडायचं पाप यांनी केलं आहे. त्या टायमाला हे म्हणजे आमचं दुःख आहे ना. आता तिकीट घ्यायला बरं हे मुंबईपर्यंत जातात. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमदार हा जनतेचा जनसेवक असतो. आणि गेल्या 10 वर्षापासून बघतोय की आदरणीय लोकनेते बदामराव पंडित साहेबांकडे सत्ता नाहीये, तरी पण गेल्या 10 वर्षापासून असा दिवस जात नाही की त्यांनी जनतेचे प्रश्न सॉल्व्ह केलेले नाहीत. दिवस असो रात्र असो, आभास नाही या ठिकाणी यशवंतभाई पंडित असो, दादा पंडित असोत, आदरणीय महासाहेब असोत किंवा वहिनी साहेब असोत. अजून एक प्रश्न आहे माझा, या मतदारसंघातील कोणकोणते प्रश्न आहेत की जे अजून मार्गी लागले? सर माझा प्रश्न प्रमुख आहे सर, मी गोदेपाटचा आहे. आम्हाला महाकाळ कारखाना तिथं 3,000 भाव देतो, 27 देतो, काटात हाणतो, हे सगळं तालुक्यालाच माहित आहे. मग पैसे जर आमचं सर्वसामान्य जर काष्ट मजुराचं आम्ही काम करून जो पीक पकवतो त्याची किंमत आम्हाला जर तुम्ही देत नसाल तर आम्हाला याचा दुःख वाटतं साहेब. आणि माझ्याकडे आज माझी बागायची, माझ्याकडे ऊस आहे, पण माझ्या ऊसाला 27 रुपये भाव भेटतो. मी दिवस रात्र काम करून तर माझ्या ऊसाला भाव भेटला. आणि तेच मला महाकाळासारखा कारखाना आहे जो त्यांना 3,000 प्लस भाव देतो. म्हणजे याचा काहीतरी परिणाम होत आहे साहेब कुठेतरी. ग्रामीण भागात त्याचा प्रश्न पाहिले तर आता हे महायुती सरकार जे आहे त्याकडे आपण बघतो कापसाचा भाव 6,000च्या खाली आहे, पण सोयाबीनचा भाव 4,000च्या खाली आहे. या ठिकाणी सरांना विनंती करतो मी जनतेला पण की लोकनेते बदामराव पंडित साहेब हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्या ठिकाणी महाविकास आघाडीने याच्या आधी पण खूप चांगला कापसाला 8,000 पर्यंत भाव दिला होता. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती की आपण या ठिकाणी जो जनतेचा सेवक आहे खरा, जो गेल्या 10 वर्षापासून जनतेसाठी उभा आहे, त्यांना आमदार करावा आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी आणावं, जेणेकरून जो ग्रामीण भाग आहे गेवराई काही शहरी भाग नाही, इथे काही एमआयडीसी वगैरे नाहीये, हा टोटल शेतकऱ्यांचा भाग आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचा भाव देण्यासाठी आपण महाविकास आघाडी बरोबर लोकनेते बदामराव पंडित साहेबांना निवडून आणावं अशी मी आपल्याला विनंती करतो. सर अजून एक मी सांगतो, यांनी लाडकी बहीण योजना आणली. आता 2 वर्ष झाले सत्तेमध्ये आली, याला आताच बहीण आठवली का? म्हणजे मताची आडी कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. आपण दाजीच्या खिचो पडीने कडकी, जो तेलाचा डबा 1600ला भेटायचा तो आज 2200ला भेटायला लागलाय. म्हणजे सर्वसामान्याला तुम्ही द्यायचं असं दाखवायचं होता. म्हणजे तुम्हाला असे सर्वसामान्य पैसे द्यायचे नाहीत, मग तसे पैसे दिले का? असे सर्वसामान्य बहिणीचे मत विकत घेण्याचे. अजून एक मतदारसंघाचा खूप मोठा प्रश्न आहे की इथले जे तरुण आहेत ते नोकरीनिमित्त बाहेर म्हणजे बाहेर यायचे जातात, मुंबई पुण्या ठिकाणी, इथंच उद्योगाची व्यवसायासाठी वातावरण तयार करण्यासाठी. आज काय झालं की आज गेवरा तालुक्यातले बहुशक्य तरुण मुंबई पुणे या ठिकाणी, कारण रोजगार नसल्यामुळे तरुणाला. आणि यांनी काय केलं सर, या 2 वर्षात जातीय राजकारण आणून तरुणांना नोकऱ्या बसून जे प्रश्न विचारायचे तरुण की आम्हाला नोकरी द्या, यांच्या जातीय राजकारणाचा तिळा निर्माण करून, जातीय राजकारणाचा विष तयार करून जातीत भांडण लावायचे काम केले. जे एका ताटाचे होते ते आज एकमेकांना बघा ना, आता जातीय मराठा ओबीसी वाद लावायचं पाप या सरकारने केलं आहे. अजून एक मोठा प्रश्न आहे की जरांगे पाटील यांचा फॅक्टर जो पाहायला आपल्याला मिळणारच आहे या निवडणुकीमध्ये, तर त्यामध्ये बदामरावांच्या पाठीशी कशा प्रकारे राहील? आता आपण पाहिले तर या ठिकाणी 2018-19 ज्यावेळेस आदरणीय मराठा संघर्ष होता, जरांगे पाटील साहेबांनी ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं होतं, तर त्या ठिकाणी शहागडला लोकनेते बदामराव पंडित साहेब त्या ठिकाणी आंदोलन सोडायला गेले होते. असं नाही की प्रथमताच किंवा असं आदरणीय लोकनेते साहेब या ठिकाणी गेलेत आणि फोटो काढले, असं नाही की त्यांचा आधीपासून मराठा या ठिकाणी तुम्ही बघत असाल की ज्यावेळेस कोणती रॅली असो किंवा इतर काही असो, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आदरणीय लोकनेते परिवार या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळवून पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांनी पूर्ण एकदम सगळ्यांना सांगून, असं नाही की झाकून चुकून, त्यांनी एकदम पूर्ण सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि असं नाही की इलेक्शन आले म्हणून ते पाटलाबरोबर जातात किंवा असं नाही, तर आधीपासून ते पाटलांच्या संपर्कात आहे, तर आधीपासून ते पाटलांचा जो
आहे आरक्षणाचा मुद्दा त्याला त्यांनी सपोर्ट केलेला आहे जाहीररित्या. तर आपण आता जाणून घेतल्या गेवराईच्या तरुणांच्या भावना, जे की त्याला ऊसाचा प्रश्न असो, तरुणाईची जे बेरोजगारीचा प्रश्न असो, आणि त्यासाठी कोणकोणत्या अडचणी आहेत आणि त्यासाठी बदाम आबा कशा प्रकारे हे 24 तास जनतेसाठी अवेलेबल आहेत. त्याच विरुद्ध इथले जे रनिंग आमदार आहेत ते जनतेसाठी अवेलेबल नाहीत कोणत्याच वेळेस. रॉयल महाराष्ट्र, गेवराई. धन्यवाद.